वटपौर्णिमा का करावी? वटपौर्णिमा फक्त पतीच्या दीर्घायुष्यासाठीच केली जाते का? वडाच्या झाडाची पूजा का करतात? सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण कसे परत मिळवले आणि योग्य पद्धतीने वटपौर्णिमेचे व्रत केल्यास कोणते आध्यात्मिक आणि कौटुंबिक लाभ मिळतात? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वटपौर्णिमा म्हणजे काय? वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित स्त्रियांचा अत्यंत पवित्र सण आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, सुखी संसारासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी व्रत करतात. वट म्हणजे वडाचे झाड. वडाचे झाड हे दीर्घायुष्य, स्थैर्य, अखंड जीवन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमा का करावी? पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा पतीचे आरोग्य चांगले राहावे, आयुष्य वाढावे आणि संकटापासून संरक्षण मिळावे यासाठी केली जाते. अखंड सौभाग्यासाठी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून हे व्रत करतात. कौटुंबिक सुखासाठी घरात प्रेम, ऐक्य, समृद्धी आणि आनंद टिकून राहतो असे मानले जाते. आध्यात्मिक लाभ. हे व्रत श्रद्धा, संयम, सेवा आणि निष्ठेचे प्रतीक आहे. सत्यवान सावित्री कथा. सावित्री सत्यवान कथा. राजा अश्वपतीची कन्या सावित्री अत्यंत बुद्धिमान आणि पतिव्रता होती. तिने सत्यवानाशी विवाह केला. ऋषींनी सांगितले होते की सत्यवानाचे आयुष्य खूप कमी आहे. एक दिवस सत्यवान जंगलात लाकूड तोडत असताना त्याचा मृत्यू झाला. यमराज त्याचे प्राण घेऊन जात होते. सावित्री त्यांच्या मागे चालत राहिली. तिच्या बुद्धिमत्ता, निष्ठा आणि भक्तीने प्रसन्न होऊन यमराजांनी तिला वरदान मागण्यास सांगितले. सावित्रीने प्रथम सासू-सासऱ्यांचे राज्य, नंतर वडिलांना पुत्र आणि शेवटी स्वतःला 100 पुत्र होण्याचा वर मागितला. तेव्हा यमराजाने सत्यवानाला जिवंत करावे लागले. यामुळे सावित्री पतिव्रतेचे सर्वोच्च उदाहरण मानली जाते. वडाच्या झाडाची पूजा का करतात? वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असल्याचे मानले जाते. मुळात ब्रह्मा, खोडात विष्णू, फांद्यांमध्ये महादेव. वडाचे झाड शेकडो वर्ष जगते, त्यामुळे ते दीर्घायुष्य आणि अमरत्वाचे प्रतीक आहे. वटपौर्णिमा 2026. तिथी 26 मध्ये वटपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा या दिवशी साजरी केली जाईल. स्थानिक पंचांगानुसार पूजेची वेळ. पौर्णिमा तिथी तपासणी. वटपौर्णिमा पूजेसाठी लागणारे साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, फुले, हार, अगरबत्ती, कापूर, तुपाचा दिवा, पाणी, दूध, पंचामृत, नैवेद्य, फळे, वडाला बांधण्यासाठी कापसाचा दोरा, सुपारी, नारळ आणि दक्षिणा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पूजा कशी करावी? सकाळी लवकर स्नान करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. शक्य असल्यास उपवास करावा. वडाच्या झाडाजवळ जावे. झाडाला पाणी अर्पण करावे. हळद कुंकू लावावे. फुले वाहावीत. दिवा आणि अगरबत्ती लावावी. सावित्री सत्यवान कथा ऐकावी किंवा वाचावी. वडाभोवती 7 किंवा 108 प्रदक्षिणा घालत दोरा गुंडाळावा. मनोभावे प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवून आरती करावी. वडाच्या झाडाला नमस्कार करावा. उपवास कसा करावा? पूर्ण उपवास. फळाहार, दूध, पाणी. आपल्या प्रकृतीनुसार उपवास करावा. गर्भवती, आजारी किंवा वृद्ध महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपवास करावा. वटपौर्णिमा व्रताचे फायदे: पतीचे आरोग्य उत्तम राहते. वैवाहिक जीवन सुखी राहते. घरातील नकारात्मकता कमी होते. मानसिक शांती मिळते. संयम आणि भक्ती वाढते. कुटुंबात ऐक्य निर्माण होते. आध्यात्मिक प्रगती होते. कोण करू शकते? विवाहित महिला, नवविवाहित महिला. काही ठिकाणी अविवाहित मुलीही योग्य जीवनसाथीच्या प्रार्थनेसाठी हे व्रत करतात. ही प्रथा सर्वत्र समान नाही. व्रत करताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी: पूजा श्रद्धेने करावी. राग, भांडण टाळावे. स्वच्छता राखावी. झाडाचे नुकसान करू नये. पर्यावरणाचे संरक्षण करावे. निष्कर्ष: वटपौर्णिमा हे केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठीचे व्रत नसून श्रद्धा, निष्ठा, संयम, कुटुंबातील प्रेम आणि पर्यावरणाबद्दल आदर यांचा सुंदर संदेश देणारा सण आहे. सावित्रीच्या आदर्शातून
संकटसमयी धैर्य, बुद्धिमत्ता आणि अढळ निष्ठेची प्रेरणा मिळते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर